वक्फ दुरुस्ती विधेयक। बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या बैठकीत यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सगळ्या खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप देखील जारी केलेला आहे। या विधेयकावरती सभागृहामध्ये सुमारे 8 तास चर्चा होणार आहे आणि नंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू उत्तर देतील। विधेयक मंजुरीसाठी मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे। सभागृहात जवळपास 8 तास या विधेयकावरती खडाजंगी होणार आहे। तर आपण पाहतोय सत्ताधारी भाजपमध्ये 240 खासदार आहेत, एनडीए मध्ये 53 आहेत, एकूण संख्या 542 आहे, तर विरोधक आहेत काँग्रेसचे 99 आणि इंडिया आघाडीतले 134। एकूण पाहिलं तर 293 आहेत, 21 मतं जास्त असल्याचं कळतंय सत्ताधारी पक्षात, तर विरोधकांची 233 संख्या असून 36 मतं कमी असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर मॅजिक फिगर जी आहे विधेयकासाठी ती 272ची आहे। तर एकूण संख्या पाहिली आपण राज्यसभेतली तर 236ची आहे। सत्ताधारी पक्षाबद्दल जाणून घ्यायचं तर भाजपचे 98 खासदार, एनडीएचे 17 आणि राष्ट्रपती नियुक्त 6 आहेत, त्याचे एकूण 121 आहेत, तर विरोधकांच्या गटात काँग्रेसकडून 27 आणि इंडिया आघाडीचे 58 आहेत, अशी एकूण 85 आहेत। तर राज्यसभेत विधेयक मंजूर होण्यासाठी मॅजिक फिगर 119ची आहे।